ड्रिप मधून आपण लागवडीचा वापर केला तर खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर आम्ही 2 ड्रिप डोस कोणत्या पद्धतीने द्यावेत आणि 2 ड्रिप डोस मध्ये कोणकोणती लागवड आणि कोणकोणते टॉनिक वापरावेत ही माहिती दिलेली आहे। आज तिसऱ्या ड्रिप डोसची माहिती तुम्हाला देणार आहोत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ड्रिप मधून आम्ही कोणकोणती लागवड ऊस शेतीमध्ये वापरावी ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। प्रत्येक 10 दिवसाला आपण एक ड्रिपचा डोस द्यावा। तर ड्रिपच्या डोस मध्ये आम्ही 2 लागवडीचे डोस कोणकोणते आम्ही ड्रिप मधून वापरलेले आहेत ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। पहिला लागवडीचा डोस कोणता वापरलेला आहे आणि त्या लागवडीच्या डोस मध्ये कोणकोणते लागवड आम्ही वापरलेली आहे, कोणकोणते खते आम्ही वापरलेले आहे, कोणतं टॉनिक वापरलेलं आहे ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर दुसरा लागवडीचा डोस कोणत्या दिवशी वापरलेला आहे आणि दुसऱ्या लागवडीच्या डोस मध्ये कोणकोणते लागवड आम्ही वापरलेले आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे। ड्रिप मधून तिसरा लागवडीचा डोस कोणता द्यावा, तर तिसऱ्या लागवडीच्या डोस मध्ये कोणकोणते वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर वापरावेत आणि कोणतं टॉनिक वापरावं ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर तिसऱ्या लागवडीच्या डोस मध्ये आपण युरिया 5 किलो, 13-40-13 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो, त्याच्यासोबत सी वीड एक्स्ट्रॅक्ट हे टॉनिक 1 लिटर ह्या पद्धतीने आपण हा लागवडीचा डोस, ही खते आणि त्याच्यासोबत टॉनिक ह्या पद्धतीने आपण 200 लिटर बॅरेल मध्ये 200 लिटर पाण्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। मिक्स करून झाल्यानंतर आपण ड्रिप मधून सोडावं। रोप लागण झाल्यापासून आपण 30व्या दिवशी हा लागवडीचा डोस सोडावा। तर हा लागवडीचा डोस सोडल्याने आपल्या ऊसाच्या फुटव्यांमध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते आणि त्याच्यासोबतच ऊसामध्ये देखील खूप छान पद्धतीने वाढ होते। तर हा लागवडीचा डोस सोडणं खूप महत्त्वाचं आहे। ड्रिप मधून जर लागवड वापरत असाल तर आपण व्यवस्थित 10 दिवसाला एक डोस सोडणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिला लागवडीचा डोस आम्ही 10व्या दिवशी दिला होता, दुसरा लागवडीचा डोस आम्ही 20व्या दिवशी दिला होता, तर हा तिसरा लागवडीचा डोस आम्ही 30व्या दिवशी दिलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपण प्रत्येक 10 दिवसाला ड्रिप मधून लागवडीचा डोस द्यावा। ड्रिप मधून जर आपण लागवडीचा डोस दिला तर ऊसामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते, आपला ऊस शेतीमधील खर्च देखील कमी होतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।